हॅलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमच्या माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण जाणार आहोत लवळवाडीला. हे ठिकाण फक्त आपण आजपर्यंत रील आणि यूट्यूब वरती बघितले आणि आज ते ठिकाण आपण समक्ष जाऊन एक्सप्लोर करणार आहोत. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवळवाडीला मी एकटा जाणार नव्हतो, माझ्यासोबत माझा मित्र कार्तिक पण होता. आम्ही लय दिवसापूर्वी लवळवाडीची इंस्टावरती रील बघितली होती. तेव्हापासून आमच्या दोघांचा प्लॅन ठरला होता की आम्हाला लवळवाडीला जायचे. आणि आज वातावरण एवढं भारी होतं की आमची उत्सुकता दोघांची अजून वाढत होती. पुढे गेल्यानंतर 2 रस्ते होते, पण आम्हाला एक्झॅक्टली माहीत नव्हतं की कोणत्या साईडला आम्हाला जायचं. नंतर आम्ही गुगल मॅपवर सर्च केलं आणि गुगल मॅपच्या भरोश्यावर पुढे निघालो. जे आम्ही पुढे जात होतो तसे आमच्या मोबाईलचे नेटवर्क पण हळूहळू गायब होत होते. आंजरेगाव आजपर्यंत तिकडे कधी येईल नाही बरं का. मी डबवाडा बघा आलतो इथे. हे कुठलं आहे? शिवांशीचं. इकडे रस्ता आहे का? लवळवाडी पुढे किती पुढे लांब आहे अजून भरपूर. हा आम्ही लवळवाडी तिथं पण लांब आहे अजून. हा ना, नाही हा ना. थँक्यू. हा वाव, अरे भारी पण का रे, मस्त आहे. संध्याकाळची ना, संध्याकाळची वागा बिगाचा ब्याव नाही किती भारी. मला आता वाटत नाही कसं आपण आहे का काही घेऊ काय का डोंगरावर जाते. हो, संध्याकाळची जर इकडे वाघा आला भाई वाघाचं बोर्ड नाही आहे ना. संध्याकाळची तर आहे ना, तिकडे पुढे राहून घेऊन माहिती का कोण बोल हे रस्त्याने जाणार नाही. खाली उभ्या लागते खरंच जायचं. हॅलो, आहोत आपण लवळवाडीच्या इथं गेट जवळ आहे ना. तर ही आहे लवळवाडी. जास्त काही नाही, साधी सिंपल माणसं इकडे आपल्या इकडची सारखी. आपल्या इकडची पुरी आरामी का रे यांच्या कारखाने. फायनली आम्ही लवळवाडीच्या व्हायरल लोकेशनवरती पोहोचलो होतो. आज बुधवार होता म्हणून एवढी जास्त गर्दी नव्हती, पण तरी पण बऱ्याच प्रमाणात इथं पर्यटक आलेले होते. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत लवळवाडीमध्ये. आणि लवळवाडीचं ते पाणी बिणी असतं, तो व्ह्यू आहे तो हा आहे. क्रिकेटचा ग्राउंड कोणता आहे म्हणजे याच्या माहिती आहे का? आणि किती खोल असेल असं आहे का? म्हणजे असं काही खड्डा आहे का खाली? आपल्या इकडच्या तळ्यासारखं नसेल मग. होईल तरी का एवढे 1-1.5 महिन्यातच ना. म्हणजे विषय आहे का हा भंडारा डॅम मध्ये एकत्र घे आपल्यासारखं असेल बघ. ते नाही का माळवाडीचं त्यासारखं नाही का इकडे पाणी आता तसं आहे. तर नाव काय रे हे बबड्या. हे आहे तेच रीलवरचं व्हायरल ठिकाण प्रॉपर. इथे एक विहीर आहे, बघू शकतो मी. इथे विहीर आहे, त्या आंघोळ करून राहिलेले कोणतरी आहे. असं बऱ्यापैकी आहे फोटोशूट वगैरे करण्यासाठी. फक्त जो ड्रोनने जो व्ह्यू दिसतो ना तो 1 नंबर दिसतो. आणि ते लवळवाडीचं जे क्रिकेटचं ग्राउंड आहे ना ते पण हेच आहे. आपण आलो इथे, तसंच काही लोक पण आले, तर त्यांना आपण विचारू की इथे त्यांना कसं वाटतं. भाऊ कुठला आहे तू? तर मी MH14 मधला आहे, म्हणजे पिंपरी चिंचवड. तर इथून आलो होतो आम्ही सगळे, आमची ही गँग, आम्ही सगळे पोरं आलो होतो. तर पोरं म्हणले होते सकाळी 4:30ला निघतो. तर आम्ही इथं भरपूर एन्जॉय केला. म्हणजे इथं काय बघण्यासारखं, म्हणजे रीलचं मला काय माहिती नाही, पण इथं बघण्यासारखं खूप काय. आता इथून पुढे गेल्यानंतर रतनगड लागणार आपल्याला. रतनगड गेल्या तिथं जायला वर चढायला 3 तास लागते ना आपल्याला. तर 3 तास वर गेल्यानंतर व्ह्यू पण खूप भारी. आणि इकडे बॅक साईडला बॅकग्राऊंड. तर हे बॅक साईडचं बॅकग्राऊंड म्हणजे असं आहे ना, म्हणजे
दुसरीकडे कुठं बघण्यासारखंच नाही, तेवढं इथं भारी बॅकग्राऊंड आहे. तुम्ही जर नक्की इकडे आहे ना आलात तर इकडे नक्की म्हणजे टाइम काढणंच आहे. टाइम काढल्यानंतर आहे ना थोडं इकडे फिरा वगैरे, जेवढा जास्त टाइम येईल ना तेवढा जास्त टाइम काढा आणि नक्की इकडे एवढं फिरून बघा. हा पण आपण आलो तर आहो इथं, पण मग हे ठिकाण कशामुळे व्हायरल झाले ते आपल्याला काय माहित नाही. पण मग ते मला काय एवढं वाटलं नाही का साईडला पाणी आहे त्याच्यामुळे थोडा व्ह्यू चांगला दिसतो. बट जेवढं रीलवर दिसतं ना तेवढं रिअल मध्ये नाही येते. आणि थोड्या वेळ थांबलो आणि आता आम्ही चाललो दुसरीकडे. फक्त हा व्ह्यू चांगला आहे इथं, त्या साईडचा थोडा म्हणजे थोडासा अवघड वाटतो, पण इकडचा चांगला आहे. त्याच्यापेक्षा इकडचंच चांगलं आहे का रे? जर तुम्ही कधी जर लवळवाडीला आलेच तर त्या लवळवाडीचा जो लवळवाडी आहे ना तिथे ते पाणी आहे, तिथं जो व्ह्यू ते रील बिल ते व्हायरल झालेलं, तिथं आल्यानंतर आहे ना थोडंसं पुढं आलं ना काहीतरी 501 मीटर वरती, तर इथं एक फ्रीज आहे. तिथल्या व्ह्यू पेक्षा इथला व्ह्यू चांगलाच आहे. ते पाय काला भिजू राहिलं रे कस काय सकाळपासून आम्ही इकडे फिरतो. नाही रे आंघोळ नाही केली. रील पाहून आलतो. काय रील आम्ही पाहून आलो त्या ड्रोन मध्ये एकदम क्लिअर दिसतंय. बाई मग तुला कसा वाटलं इडिया? चॅन्डल तुटलाय त्याचं दुःख आहे मला. तर आम्ही इथून निघालो आहोत. तर आम्हाला असं काही आवडलं नाही का रील बिल बघून असं वाटतं, तर रिअल मध्ये नाहीये. तरी पण म्हणजे थोडंफार आहे ना का पावसाळी थोडं असेल. आम्ही लवळवाडीवरून डायरेक्ट इथं भंडारदरा डॅम वरती आलो. इथं बोटिंग करायची होती, पण इथं त्या बोटी आहेत ना त्यांच्यावर म्हणजे तर कोणीच नाही आणि आम्ही दोघंच जण नाही. आम्हाला दोघांना काही ते नेणार नाही आणि नेलं तरी आमच्याकडून जास्त पैसे घेत, म्हणून आम्ही व्लॉग इथंच एंड करतोय. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती जर बघत असाल तर तिथं पण फॉलो करा. थँक्यू.